नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत यांचा मेंदडी येथे जमीरभाई नजीर यांच्या उपस्थितीत जंगी सत्कार। रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आणि नवनियुक्त बांधकाम समिती सदस्य श्री अनिल रामचंद्र बसवत यांच्या सन्मानार्थ म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावामध्ये मंगळवारी 2 जून 2026 रोजी एका भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। म्हसळा तालुका 4 गाव कोळी महादेव संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला। सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला परिसरातील सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक आणि गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे मान्य श्री जमीरभाई नजीर साहेब हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। श्री अनिल बसवत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व गणपतीच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली। संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनिल बसवत यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। 4 गाव कोळी महादेव संघटनेने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या सोहळ्याचे नियोजन केले होते। आपल्या समाजातील आणि भागातील नेतृत्वाने जिल्हा परिषदेवर आणि बांधकाम समितीवर घेतलेली झेप ही तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मेंदडी गाव आणि परिसरातील 4 गावामधील नागरिकांनी एकत्र येत नव्हे तर एका कुटुंबासारखा हा सोहळा साजरा केला। या सोहळ्याला रमेश डोलकर, मोरेश्वर पाटील तसेच म्हसळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, 4 गाव कोळी महादेव संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला वर्ग आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता उपस्थितांचे आभार मानून करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सरफराज दर्जी, बोरली पंचतन। सन्मान करायचा आहे। गणपती बाप्पा, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा प्रतिमेश अनिल रामचंद्र बसवत छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी। आजच्या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे जमीरभाई नजीरे, त्याचप्रमाणे संपूर्ण व्यासपीठ आज या ठिकाणी